हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा। तर आजची तारीख आहे 23 ऑगस्ट आणि आता वाजलेत 9 वाजलेत, प्रॉपर 9 वाजलेत आणि खूप असं दीर्घ काळानंतर मी 9 वाजता उठलो आहे। मी कधी 9 वाजता उठत पण नाही, फक्त असं म्हणजे काही अर्जंट काम वगैरे असलं या शो वगैरे असलं तरच मी 9 वाजता उठतो, नाही तर मी कधी असं 9-8 वाजता कधी उठलेलोच नाही। तर पहिला उठायचो जेव्हा शाळेत जायचो तेव्हा 6 वाजता उठायचो। आता काय नाही, ते 8-9 वाजता आपल्याला काय उठायला जमत नाही। 10, 11, 12 असंच आपण उठतो, आपला USA टाईम। तर आजचा ब्लॉग आहे आपला शो आहे केतकीपाड्याला, दैसरला जायचं। केतकीपाडा तुम्हाला माहितीच असेल। तर केतकीपाड्याला आज वरातीचा शो आहे। तर आजचा सेटअप पण काहीतरी 3 बेस 3 ड्रम 1 ताशा 1 थापडोल असा सेटअप आहे। तर वरातीचा शो आहे। तुम्हाला आता म्हणजे वेगळं वाटत असेल की आता गणपती आणि दहीहंडीचा सीझन चालू आहे, तर वरात कुठून आली मध्येच लग्नाचं म्हणजे। तर असं काय लोकांची म्हणजे काय लोक म्हणजे या महिन्यात पण करतात लग्न। आता ते मला जास्त काही माहिती नाही, मी जेवढं माहिती तुम्हाला सांगितलं। इकडनं मी आणि सिद्धू जाणार आहे गाडीवरनं आणि बस म्हणजे जास्त वेळ नाही वाजवायचं आहे, 1-1.5 तास वाजवायचं आहे, म्हणजे 2 तास पकडा। तर आजचा ब्लॉग बघूया कसा बनतो आहे। म्हणजे आजचा ब्लॉग डेली जरी बनत असेल तर मी डेली बनवायची कोशिश करतो, नाहीतर थोडाफार जो आहे ब्लॉग बनवीन, नाहीतर पूर्ण आजचा डेली ब्लॉग बनवीन म्हणजे आजचा। तर आज जास्त काय आपल्याला काय काम नाही जास्त, फक्त शोच वाजवायचं, बाकी काय नाही। आणि आता कंटिन्यू ब्लॉग येणार आहे। आज 23 तारीख आहे, 24 तारखेचा पण ब्लॉग येणार आहे। 24 तारखेचा म्हणजे डाऊटफुल आहे ब्लॉग येणार की नाही, पण मी कोशिश करीन की म्हणजे ब्लॉग काढायचा प्रयत्न करीन। आणि मग आहे दहीहंडीच्या दिवशी आहे आपला हक्काचा सण दहीहंडी, 27 तारीख, 30-31 असं खूप म्हणजे गणपती सीझन म्हणजे पॅक आहे पूर्ण ब्लॉग आणि शोनी। तर खूप मजा येणार आहे तुम्हाला यावर्षीचे ब्लॉग पाहायला। तर अशाच ब्लॉग अगर जर इंटरेस्टिंग तुम्हाला बघायचे असतील आपल्या चॅनलवर तर तुम्हाला काय करावं लागेल, सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस, शेअर, लाईक, कमेंट सर्व करून घ्या। तुम्ही आपले ब्लॉग बघतात पण शेअर आणि लाईक कमेंट नाही करत। लवकरात लवकर या ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब वगैरे सर्व करून ठेवा। तर मी आता जास्त काय बोलत नाही, सकाळीच उठलो ना, आता नाश्ता पण नाही केला अजून। आता नाश्ता करायला खाली जातो, रेडी वगैरे तर झालं आत्ताच आहे बघा। आंघोळ केली आहे, केसांवरनं माहीत पडत असेल। आता आंघोळ केली आहे, टी शर्ट तर आज आपलं ग्रुपचंच घालणार आहे, जुनीवाली जी गेल्या वर्षीची टी शर्ट आहे ती घालणार आहे। तर चला आता जास्त काही टाईमपास नाही करत, मी सिद्धूला कॉल करतो। सिद्धू उठलेला होता मगाशी, तर चला आता निघताना डायरेक्ट भेटतो तो पण। टाईम बघितला 9:40 झाले आणि मी ब्लॉग सुरू केलेला 9 वाजता। 9 वाजता ब्लॉग सुरू केला, त्याच्यानंतर सिद्धूला कमसे कम 15 ते 20 फोन लावले, 15-20 फोन लावले तरी सिद्धू फोन उचलत नाही। मगाशी 8:30ला मी केलेला एक फोन, तेव्हा उचललेला, तेव्हा मला बोलला की मी उठलो आहे। आता फोनच नाही उचलत आहे। आता सीन काय झालं आहे की आता फोन नाही उचलत आहे तर करायचं काय, तर आपण जायचं कसं? आणि माझ्याकडे सामान पण असणार जाताना, मोठं सामान, ते तुम्हाला दाखवतो नंतर। ते रिक्षात घेऊन जाणं इम्पॉसिबल आहे। आता बघूया, सिद्धू एकदा झोपला ना की उठायचं काय नावच नाही घेत, आजूबाजूला काय चालू आहे काय समजत नाही। तोपर्यंत मी दाखवतो तुम्हाला काय बघतो। कमसे कम 3-4 वर्षांनी हा कार्टून बघतो आहे मी, ते पण माझ्या घरी बसून। मी कधी घरी अशी TV बघतच नाही, असं खूप दिवसानंतर TV बघते, दाखवतो तुम्हाला। डोरीमॉन कडक कार्टून आहे, मला ते आवडतो, पण मी 3 ते 4 वर्षानंतर आता बघतो। मी कधी असा बघतच नाही तो आता कार्टून। आता बघूया, सिद्धूला फोन करूया, कारण की ते सामान पण आपल्याला घेऊन जायचं आहे सर्व्हिसला। तर आता सर्व्हिसला म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, इन्स्ट्रुमेंटच आहे काहीतरी, ते तुम्हाला दाखवतो, काय नंतर दाखवतो निघताना। ठीक आहे, मारून तर आता निघालेलो आहे, मग आम्ही मगाशीच निघालो, 5 मिनटं झाले। आता आम्ही लोकेशनला पोचायला 2 मिनटंच लागेल आम्हाला, मी आणि सिद्धू आहे। लेट केला आहे आणि 9:30 वाजल्यापासून फोन करतो यायला,
आता येईल 11 वाजता आला एरियात आणि 11 वाजता आता आम्ही निघालो. आणि मगाशी मी तुम्हाला सांगत होतो सामान पण जरा घेऊन जायचं आहे, इन्स्ट्रुमेंट घेऊन जायचं आहे. हा हँडबेस आहे ग्लँडिंग कंपनीचा, तो आपल्याला सर्व्हिसला टाकायचा आहे. एक बेस इकडे आणि एक बेस आपला मनीषच्या गोडाऊनच्या इथे आहे. तर तिकडनं बघू कसं काय आणायचं आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. हा बेस खूप जुना बेस आहे, आपलीच पार्टी होती म्हणजे अमरसेवा म्युझिकल बीट्स, त्या ग्रुपचा हा बेस आहे आपला. तर सर्व्हिसला टाकायचं आहे. आता हा बघा कसा आहे, म्हणजे नंतर दाखवतो आता पोचल्यावर. नंतर बघा ग्राफिक वगैरे पूर्ण सर्व्हिस झाल्यावर तुम्हाला दाखवतो प्रॉपर. आता आम्ही पोचतच आलो आहे, 2 मिनटावर आहे. 2 मिनटं पण नाही, आता डायमंडला पोचलो आहे बघा. आता बघूया कोण कोण पोरं आली आहेत आणि आजचं सेटअप पण काय आहे आपल्याला एवढं माहिती नाही, समजेल आता. विपुल तर बोलत होता ड्रम आहे, 3 ड्रम 3 बेस ताशा थापडोल. बघू आता लोकेशनवर पोचलोच आहे आपण. 2 मिनटं लागेल, 2 मिनटं पण नाही, 1 मिनटावर आलो आहे. चला भेटूया. स्वरूपचा टाइमपास बघा. स्वरूप काय बोलू शकतो आज तू आपल्या कॉलबद्दल? 2 शब्द. माईक तर असं तूच पकडणार माईक? हां चालेल. आता सध्या पण हे सांग, गणपतीचा आणि दहंडीचा सीझन चालू आहे, तर मध्येच लग्नाचा कॉल, काय मजा येईल वाजवायला? मजा ही कधीही येते आपल्याला, मजा ही कधीही. कुठलाही सीझन असू दे, आर्टिस्ट लाईफ हीच आहे ना. हां, आर्टिस्ट लाईफ हीच आहे. आर्टिस्ट लाईफ हीच आहे. आता कसं आहे, मग आता किती तारीख आहे? 23 तारीख. मग आता 1 तारखेपासून आहे आम्हाला. फक्त 1 तारखेला सांगू नको कुठल्या बाप्पाचं आगमन आहे, फक्त 1 तारीख. ते 1 तारखेला आपण तिकडे भेटू डायरेक्ट ब्लॉगमध्ये, आपल्या जीवन भाऊच्या ब्लॉगमध्ये. चल आता पुढे त्या लोकांना पण भेटवतो. सबस्क्राईब करा, थँक्यू. चॅनलला लाईक करा. थँक्यू. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करू शकता तुम्ही. बस एवढंच बोलू इच्छितो. इकडे मी माझा काय बोलतो संवाद संपवतो. धन्यवाद. प्रतीक पण आहे. जय महाराष्ट्र. विपुल, मान्या, संदीप, BTS, हा बघा BTS, इत्या, यश, सत्या. थांब, तू लास्टला तुला मोठा स्पीच देतो. बंटी काका, पवार, सिंचन बनला इकडे. हा आपला खास मित्र खूप दिवसानंतर आला गावावर. ब्लॉगिंग चालू करते. ब्लॉग चालू करते. बोल आता तुझे 2 शब्द कडक एकदम बोल. सॉरी. नमस्कार, मी आय माऊली म्युझिकल ग्रुपचा सदस्य. हे फिक्स आहे तुझं डायलॉग, पुढचं वेगळं काहीतरी बोल. आणि आज 4 वर्षानंतर, म्हणजे मागे 1 एप्रिलमध्ये कॉल मारला होता तेव्हा थांबडोल वाजवलेली. 4 वर्षानंतर की 4 महिन्यानंतर? 4 वर्षानंतर, म्हणजे 4 वर्षानंतर पुन्हा एकदा ग्रुपमध्ये हे ढोळा मारतोय. ए खरं सांग. सॉरी. हां सॉरी, मजाक नाही. मागच्या गणपतीला होतो. या गणपतीला आता यायचं फिक्स नव्हतं, पण असं वाटलं विपुलचा जरा प्रोत्साहन भेटला, यशचा प्रोत्साहन भेटला की ये करून. तर मी आलो. आमचे बंटी दादा पण सोबत, सगळे म्हणजे 26च्या 26 पोरं आज आपल्या ग्रुपमध्ये आहेत. तर खूप मनाला आनंद होतोय. ठीक आहे, एवढंच बोलेन. पुन्हा भेटू गणपतीच्या ब्लॉगमध्ये. गणपतीचा ब्लॉग माझं ब्लॉगिंग चालू होते आणि माझे मित्र आहेत जीवन आणि यश, यांचे पण ब्लॉग आहेत. तर तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक पण करा, जेणेकरून आमचा ग्रुप पुढपर्यंत गेला पाहिजे. याच अनुषंगाने त्यांनी ब्लॉग चालू केलं आहे. थँक्यू. एक नंबर. हे पण एक सांग ना की हाय गणपती दहंडी सीझन मध्येच हा वरातीचा शो म्हणजे लग्नाचा. ओके त्याच्याबद्दल सांग. हां ते ॲक्च्युली कसं आहे माहिती का, थांबा, स्टॉप.
इकडे आमची पोरं ती बारीक सुरीक पोरं प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिसला येत नाही ना म्हणून. जे ताशा वाजवतात ते कॅशो वाजवतात. तो बघा, यशनी कीबोर्ड सोडलाय आसपास. खुर्च्या बिर्च्या थोपटतात. हा बोल बोल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध आणि आमचे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे यांच्या आशीर्वादाने आम्हाला आज पहिल्यांदा म्हणजे ह्या वर्षातला हा पहिला कॉल आम्हाला इथे भेटला आहे. मागे कॉल झाले तेव्हा मी नव्हतो. मागे दहेडीचे कॉल वगैरे मारले. नवीन सीझनचा नवीन सीझन फक्त नवरीला सोडायचा कॉल आहे. वरात पण होती पण वरातीला ॲक्च्युली दुसरा ग्रुप आहे. पण आम्ही थोडक्यातच चांगली मजा करू. आणि पण चाळीतले कॉल वाजवायला एक वेगळीच मजा येते ना. चाळीतला कॉल वाजवायला एकदम मजा येते कारण की मस्तपैकी एक छोटीशी गल्ली असते. त्यामध्ये सगळे पताके बिताके लावलेले असतात. खूप आनंद वाटतं. पताके बघा भाई भेटू आता थोड्या वेळ आला ना आम्ही. हा तुझं काय तुझं काय नाही ना. पण थांब, हा बघा नवीन कीबोर्डिस्ट तयार होतोय. हे आमचे पताके बघा चाळीतले. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आल्यापासून ना फोन घेऊन बसल्या. बीटीएस आहे पूर्ण बीटीएस आहे कॉपी. ह्याच्याबद्दल ना सगळ्यात चांगलं मन्या सांगू शकतो. बोल. बीटीएस ला आता परत चालू करू आपण वाजवायला थोड्याच वेळात. चाळीत थोड्या वेळ वाजवलं म्हणजे भरपूर गाणी वाजवली. आता इकडनं निघणार आणि नवरीला म्हणजे पुढपर्यंत सोडायचं आहे. जेव्हा भेटूया. चला आता आम्ही बाहेरच्या रोडला आलेलो आहे. आता इथून वाजवायला स्टार्ट करायचं. सरळ जायचं. इथून जायचं तिकडे हिरवं झाड. तेव्हा हिरवं झाड आहे कुठेतरी. आता मस्त पैकी आता वाजवायचं. थोडा वेळ वाजवला. अर्धा 1 तास वाजवला. 1 तासच्या वर वाजवला. टाईतला जास्त काय मी शूट नाही केलं. आता इकडनं शूट करणार. इकडनं आता जायचं आहे. आता हे बघा सामान आपलं इकडे तिकडे सगळं ठेवलेलं आहे. स्टाईल बघा पवारची. आता बोल बेस्ट टाकतोय डोक्यात. थांबे भाई ड्रम घेऊ दे. मान्याचा ड्रम आहे भाई. इंस्टा आयडी टाकली आहे. काय बोलू शकतो तू. काय नाही बोलायचं. हा बघा मारतोय. आता हा ड्रम कंटाळले तरी पवार. ऊन पण एकदम तुफान आहे. मगाशी पावसाचा मोसम झालेला पूर्ण. त्याला पेमेंट नाही दिलाय ना म्हणून रागवलाय. रिस्ट्रिक्ट करेन चायना. ए भाई गद्दारी मत करना. गद्दारी कर बे. हा ना बेस असा वाजवतो ना. कसा वाजवतो. 1 मिनिटात बेस फोडू शकतो. एवढा ताकदीने वाजवतो. तू 1 मिनिटात ड्रम तू असा वाजवतो ना. 1 मिनिटात तू 10 काटात. विपुल बघा. विपुलचं तर काय ऐकतच नाही. कसं स्टाईल लागव. स्टाईल लागव. सिद्धू पण आहे सोबत. सिद्धूने लेट केला आज येण्यासाठी. काय नाही चालतं. अरे 9 वाजल्यापासून फोन करतो याला उचलत नाही. 11 वाजता आला. माझी इंस्टा आयडी बघा. XX मन्या. हे बघा फॉलो करो जल्दी. चला आता वाजवताना भेटूया. आज व्हिडिओ प्रतीक काढशील ना. बस हा हर टाइम व्हिडिओ काढतो. उद्या असं महाराष्ट्र बंद असं जाहीर केलेलं आहे. पण त्या मुलीला 2 मुलींवर म्हणजे एक 3 वर्षाची एक 4 वर्षाची मुलगी त्यांच्यावर त्या शाळेच्या पिऊने म्हणजे काही अतिशय वेगळं कृत्य केलेलं आहे. तर त्याला ही सजा भेटलीच पाहिजे. ही वेगळी सजा भेटलीच पाहिजे. कारण की मेन म्हणजे पब्लिकच्या हातामध्ये त्याला दिलं पाहिजे. आजचं सरकार बदलतं सरकार आहे. एका रात्रीत नोटबंदी होते. एका रात्रीत सरकार बदली होते. तर एका रात्रीत फाशी का नव्हू शकत. हे प्रश्न आम्हाला पडलेलं आहे. तर आमच्या ग्रुपकडून त्या पोरीला न्याय हा भेटलाच पाहिजे. आणि आम्ही त्याचा अत्यंत लय प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि एवढंच थांबतो. आणि एकटा नाही बोलत आहे. एकट्यासाठी नाही बोलत आहे. चला आता वाजवून झाल्यावर भेटूया. प्रतीक आपला व्हिडिओ काढेल. हा काय प्रतीक. पाणी घे रे. याला पाणी द्या.
आत्ता जस्ट आम्ही निघालो आहे, मी आणि सिद्धू. आता आम्ही चाललो आहे एरियात आमच्या. सिद्धू कामाला चालला आहे आणि मी घरी चाललो आहे. नंतर बघू एक वेळ आहे ना माहीमला जायचं आहे. जरा बँजोचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ना, इन्स्ट्रुमेंटचे जरा सर्व्हिस वगैरे करायचं आहे. त्यासाठी माहीमला जायचं आहे. पण अजून माझं नक्की नाही जायचं आहे की नाही. मी तिकडनं निघून आलो, जरा घरी जातो, जेवतो, फ्रेश वगैरे होतो, मग बघूया कसं काय. अगर जर गेलो तरच जाईल, नक्की नाही माझं. तर आज खूप मजा आली. म्हणजे चाळीतला शो वाजवायला एक वेगळीच मजा असते. रोज भेटत नाही वाजवायला चाळीतला शो. आपल्याला कसं जास्त करून बिल्डिंगचे कॉल आणि स्टँडिंग कॉल जास्त भेटतात, पण रनिंग शो चाळीत जास्त भेटत नाही. आता आम्ही पोचूच 5 मिनटात घरी पोचू, बघूया कसं काय. आणि जो मगाशी बेस घेऊन आलेलो मी, तो तिकडेच ठेवला आहे. तो वाटतं माहीमला घेऊन जायचा आहे. तो बेसचं रिंग आणि ते चाव्या वगैरे असतात ना, ते सर्व आणायचं आहे इन्स्ट्रुमेंटचं. ट्रॅफिक बघा, तुफान ट्रॅफिक आलं आहे समोर बघा. आजच्या एक नाक्याच्या ब्रिजच्या इथे ना कन्फर्म ट्रॅफिक असतं. जे जे इकडे राहत असतील आणि जे जे या साईडने ट्रॅव्हल करत असतील त्याला मला माहिती आहे बघा. चला आता डायरेक्ट एरियात जाऊया, घरी जाऊन भेटूया तुम्हाला. ओके. आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे. टी शर्ट वगैरे ती वली झालेली, तर चेंज केले, उडी घातली आहे, जेवण वगैरे सर्व झालं आहे फ्रेश वगैरे होऊन. आता मी, विपुल आणि आनंद काका आहे, अजून कोण आहे माहिती नाही. आम्ही चाललो आहे माहीमला, ग्लँडिंगच्या जो मोठी कंपनी आहे तिकडे. कारण आम्हाला जे इन्स्ट्रुमेंट आहेत ना त्याचे सर्व थोडेफार काय ते सामान घ्यायचे, म्हणजे आपल्याला छोटे मोठे स्क्रू वगैरे, अजून काय काय पाना वगैरे काय काय घ्यायचं मला माहिती नाही. आता तिकडे जाऊन माहीत पडेल आपल्याला. तर मी, विपुल, आनंद काका आहे, अजून कोण आहे मला माहिती नाही. आता दैसा स्टेशनला जाऊन माहीत पडेल. अर्धी पोरं घरी गेली असतील, अर्धे जण कामाला गेलेत आणि थोडेफार येतील दैसा स्टेशनला आपल्याला भेटतील. तिकडनं मग आपण सोबत ट्रेनने जाऊ सगळे. तर तुम्हाला भेटवीन कोण कोण येणार आहे माहीत पडेल. आणि आजचा ब्लॉग आपला डेलीच होणार आहे. म्हणजे आज मी दिवसभर काय काय करणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये. आणि संध्याकाळी वाटल्यास तर मी आमचा जो ग्राउंड आहे जिथे सिद्धिविनायक दहिकाला पथकाची प्रॅक्टिस होते, आमचा जो पथक आहे सिद्धिविनायक दहिकाला पथक, त्या प्रॅक्टिसचा पण थोडाफार व्हिडिओ दाखवीन तुम्हाला. म्हणजे आजचं जो रुटीन असणार तो मी दाखवीन. आता जास्त काही टाईमपास नाही करत. नाश्ता बोलतोय, जेवण वगैरे झालेलं आहे. आता डायरेक्ट स्टेशनला जातो, दैसा स्टेशनला. मी चालतच जाणार आहे, 5 मिनिटं आहे. विपुलला कॉल करतो आणि मग स्टेशनला भेटतो त्या लोकांना आणि बघूया कोण कोण येतं आहे. आणि तुम्हाला दाखवतो पण आम्ही आज काय काय घेणार आहे. जास्त काय मोठं काय घ्यायचंच नाही, छोटे मोठे जे सामान आहे तेच घ्यायचं आपल्याला. तर चला निघताना भेटूया. चला. आणि आजचा ब्लॉग म्हणजे हा डेलीवालाच आहे. तोपर्यंत लाईक वगैरे सगळं करून ठेवा आणि सबस्क्राईब वगैरे, बेल आयकॉन प्रेस, शेअर, कमेंट वगैरे सर्व करा. आणि मगासचे जे ह्याच्या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ बघितले जे वाजवताना, ते जास्त काय मी टाकले नाही, कारण काय व्हिडिओ काढायला कोण नव्हतं. पोरं सगळी बिझी होती वाजवण्यामध्ये आणि आज कमी पोरं होती, एक्स्ट्रा पोरं नव्हती. तर स्वरूपनी आणि प्रतीकनी या लोकांनी व्हिडिओ काढले आपले. तर जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितले आहेत ते गोड मानून घ्या, जसे पण व्हिडिओ आलेत. कारण की आज पोरं कोणच नव्हती, खरंच सांगतो. जास्त पोरं नव्हती, म्हणजे सेटअप मोठाच होता. 3 बेस, 2 ड्रम होते, सॉरी, 1 ताशा 1 थापडोल. पण ते सायकल पकडायला पण 1 जण होता, कीबोर्डवर यश होता, आणि सायकल पकडायला पण 1-2 जण असतातच. आणि बाकीचे 1-2 पोरं फ्री होते. तर त्याला पण मी सांगत होतो त्या लोकांना की थोडा व्हिडिओ काढत राहा. तर आजचा शो एकदम तुफान होता. तर नंतर बोलूच आपण ह्याच्याबद्दल. चला निघूया आता दैसा स्टेशनला. फायनली आपण पोचलेलो आहे दैसा स्टेशनच्या तिकीट काउंटरवर. ते एवढी जण आलेत, आता सगळे फ्रेश होऊन आले. हा बघा, लय मेहनती पोरगा आहे. हे कुली वाटतोयस रे. हा काढला, रुमाल काढला. 4 नंबरवर चालले. कुठली दादर लागले की पडतोय रे, पडतोय. 10 रुपया. 2 जोडी बेस, 2 नाही 1 जोडी आहे, 2 बेस आहेत वर. तुला लई सवय आहे रे या गोष्टीला. मी काय म्हणतो, बँड्राला उतरू, बँड्रावर फ्लो करू. काय बोलतो, कुठे उतरूया? बोलतो तुझं काय? हा बघा, हा एक बेस आहे, दाखव. डोंगरी पाडा. आणि हा एक आहे. किती घेतले? 30 रुपये घेतले ना. हा 30 रुपये रिटर्न दिले ना मी. किती घेतले ह्याला माहित नाही पडत. एका 100. हा बघा दुसरा बेस. ट्रेन आली, दादर फास्ट लागली. आता इथून आधी भाईंदर नाही, बँड्राला जाणार, तिकडनं मग स्लो ट्रेन पकडणार, असं आहे काय ते. बघू आता या ट्रेनमध्ये चढायचं आहे की नाही. हे इथंच चढायचं आणि दादर ट्रेनमध्ये चढायचं, बँड्राला उतरायचं. तिथून मग आपल्याकडे बुलेट नाही, हीच ट्रेन आहे. आपल्याकडे बुलेट नाही, हीच ट्रेन आहे. हे परत बोल.
चुकली स्वरूप हे माल डब्यामध्ये चढ हे माल डब्बा अरे चल आगे तू चल बाबा हे तू बाहेर काय लटकतोय चल आतमध्ये पडशील बँड्रा तिकडेच येणार आहे बँड्रा तिकडे ए चालू कर प्रॅक्टिस चालू तो बघा तुझं सांग काय ते तू काहीच का नाही बोलत आणि जेव्हा बोलतो तेव्हा तू खूप काय बोलतो जेव्हा ब्लॉग नसतो तेव्हा कुछ नाही भाऊ आपला बे चुकली आला नाही अजून विशाल भाई सबस्क्राईब हे कुठे जायचंय आपले 3-4 भाऊ होते त्याला म्हणजे असा हात दाखवला ना बिट्टू स्वरूप बोला वन साईड आम्ही उतरणार होतो दादरला पण दादरपेक्षा मागे आहे माई दादरपेक्षा चादर लांब आहे पण दादरपेक्षा पाठी माहीम आहे म्हणून आता आम्ही बँड्राला उतरलो बँड्रावर खरी मेहनत बघा कोण करत आहे आम्ही नुसते ब्लॉग काढतोय बघा खरी मेहनत खाली पण आहे अजून पुढे निखिल आणि इकडे संदीप आणि हा बघा मनीष आणि आनंद काका काय बोलतोय यश भाऊचं पण चॅनल आपण सबस्क्राईब करावे सगळ्यांच्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करत राहा शेअर वगैरे करायचं एवढे मेहनत करतात आपले सर्व भाऊ लोक सर्वांना ब्लॉगला लाईक कमेंट सर्व करत जा यो आपला विपुल भाऊ विपुल आपला स्वरूपचं नवीन ब्लॉगिंग चॅनल हे असं 1 2 3 आपण भेटू आता आपण जातोय नकली चला ट्रेन पण आली ट्रेन आलेली आहे मनीष विचार करत असेल मलाच कामाला लावलंय बा फुल आज तिकीट काढली आहे ना म्हणून सगळे बिंदास फिरतात माझ्या का बसलोय कारण की आज तिकीट काढली अक्का ती हां बरोबर भाई आपला हसतोय आता माहीत ना स्वरूप आरामात ए माल डब्यात का आलंय तिकीट काढले आज माहीमला उतरलो आता आम्ही आणि विपुल कसं चालत होता एकदा दाखव हे बघते ना माझं आता लांब जातो ऐकायला माहीमला उतरलोय हे बघा मेहनती पोरं हे बघा भाई ब्लॉग तुम्ही तेव्हाच तर पुढे जाणार हे बघते का आम्ही शिक्षण कोण ए निखिल डायरेक्शन देतो ना ए वन्स मोर ए विपुल एकदा 1 2 3 ए ताशा कसा वाजवतो ए बिट्टू ताशा कसा वाजवतो
समोर बघा. वन साइड जीवन मी आहे, वन साइड मना झाला आता. विपुल काय पिपाणी चालत गेली की काय? ट्रॅम काय ट्रॅम दोन्ही ट्रॅम आहेत. संध्याकाळी लवकर चला, संध्याकाळी जाम गर्दी. बाबा आत्ताचा सीन कसा आहे माहिती आहे? आधी आम्हाला जायचं आहे ग्लँडिंगमध्ये आणि ग्लँडिंगच्या इथून मग A1 मध्ये जायचं. हे A1 मी जाणे गेला. आधी ग्लँडिंगमध्ये जायचं आहे, तिकडनं मग A1 म्युझिकलमध्ये जायचं. आता आम्ही आहे ना इथे माहीम स्टेशनला उतरलो आणि ते आतमध्ये होतो ना तेव्हा काय झालं माहिती सीन? पोपट आहे समोर. पोपट नाही, एक काका होते. ते बोलले इथे परमिशन नाही आहे, तसं असं तसं. तर मी बोललो की नाही काका सॉरी. तर मला विचारलं कुठून आले, कुठे चालले? तर मी बोललो की आम्ही चाललो आहे ग्लँडिंगच्या शोरूमला बँजोचं सामान सर्व्हिस करायचं म्हणून. पण त्या माणसाचं बरोबर आहे. हां हे तिकडनं दहिसरवरून निघाल्यापासून हे हा स्टॉप येईपर्यंत ब्लॉग बनवतात ना, पण सगळ्या घेतच नाही. जो मेन असतो ना तो सगळा कट करून टाकतो. पण आता सांगा मला, आमची मेहनत फुकट ना. आता ते मला बोलतायत तर त्यांचा ब्लॉग चालू ठेवू काय त्यांच्यासमोर? ते लोक चांगल्यासाठीच बोलतात ते लोक. पण तर प्लीज रिस्पेक्ट करा. जे पण हे अधिकार या लोकांचा असतो, जे पण इथे जॉबला असतात, तर रिस्पेक्ट करायची कधी पण. म्हणून मी त्या काकांना बोललो सॉरी, व्हिडिओ डिलीट करतो. व्हिडिओ डिलीट केली नाही, पण व्हिडिओ डिलीट नाही केली. मग त्या काका मला बोलले स्वतःहून की नाही बाबू डिलीट कर व्हिडिओ. तर मी डिलीट केली. आता बघितलं असं असतं. आणि मला पकडलं आणि हा पळाला पुढे. याचा ब्लॉग सुरू होता. ब्लॉगिंगची स्ट्रगल असते. आता हेच अगर जर मी तुम्हाला सांगितलं नसतं तर तुम्हाला माहीत नाही पडलं असतं. असं असतं. कारण की एका ब्लॉगच्या मागे किती मेहनत असते ना. 4 लोक चांगले बोलणारे असतात, पण त्याच्याहून जास्त 10 लोक वाईट बोलणारे असतात. असं आहे. हे बघा यांनी आहे ना कधीपासून उचलला बेस वन मॅन शो एकट्याने. आणि आम्ही चालतच चाललो आहे. 10 मिनिटावर शोरूम आहे. शोरूम बोलतो हे काय गोडाऊन ना, शॉप. चला. अशातर्फे ग्लँडिंगचं हे मोठं असं एक शोरूम आलेलं आहे. मी फर्स्ट टाइम इकडे आलो. फर्स्ट टाइम आलं ना? हां. हे ग्लँडिंग मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स. हे असे नाही असा जास्त पडतो. आता आम्ही आलो आहे. आता आतमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो कसं काय काय असतं, दाखवतो. ओके. बनाया ना भाई, बना रहे ना. थांबा. ठीक आहे. हां चल. हे बघा इथे असं म्हणजे फोटो सर्व लावले इन्स्ट्रुमेंटचे. स्टँड डफ सगळं आहे. बेस वगैरे सगळं आहे बघा. सिम्बॉल बघा. सिम्बॉल नाही इथे फक्त बुक करायचं ना. खरीद की नहीं ले सकते, मतलब अपन को लेना रहेगा नया कुछ लेना रहेगा. जगह पे मतलब अभी देंगे ना. क्या करने के लिए बघू आता काय काय घेतो ना आम्ही ते बघू. सर्व काय इथे आहे तुम्हाला अजून दाखवतो. इधर से बड़े इधर लोग लेके जाते हैं. उसके पुढचा रोटो लँडिंग गुड. आता मेकॅनिकला बोलतो. आणि इथे इन्स्ट्रुमेंट नवीन पण भेटतात, सर्व्हिस करून पण भेटतात. म्हणजे जुनं तुमचं इन्स्ट्रुमेंट असलं तिकडे पण ब्लॉगिंग करतात.
जुनं इन्स्ट्रुमेंट असलं तर तुम्हाला सर्व्हिस करून पण भेटणार असं आहे. आणि नवीन पाहिजे तर नवीन पण. श्रावण चालू आहे. आम्ही वर्षाचे 12 महिने बसत हां म्हणजे असे धरतो. चुकली. वादन बघ ना अलग अलग आहे. हे साईडचे काय लग्नाला वादन बघ. इथे आता आम्ही बघतो सोलो वाजवायला भेटतंय काय. सोलो वाजवून बेसवाला तर रेडीच आहे. किकवाले ते. अरे मग आपली तुटली होती तशी बनवली असं. चला आता थोड्या वेळाने भेटतो. हां आता आहे ना सर्व बिझी आहेत, सगळं बघतायत कसं काय आहे. कारण काय भरपूर जण फर्स्ट टाईम आले तिकडे म्हणून. तू पण फर्स्ट टाईम आला. तू सेकंड. तू फर्स्ट. विपुल तू आलाय. विपुल तर रोजच येतो. विपुलचं घर आहे असं समजा. दादा बोलली. फायनली आपण पोचलेलो आहे A1 मध्ये. सुरू झाली आता इथे. सॉरी A1 मध्ये आलेलो आहे आता आम्ही. इथून आता एक अशी वस्तू घ्यायची आहे आम्हाला जी गणपतीत लय काम येते. हां सांगू नको आता, नंतर सांगतो आम्ही तुम्हाला. सरप्राईज. बेल्ट बघा किती कामं चालू आहे बघा. थोड्या वेळाने भेटतो. थोड्या वेळाने. हां कारण का आता इथे जरा कामाचं एक वस्तू घ्यायची म्हणून. ठीक आहे. फायनली A1 मधला जे वस्तू मेन घ्यायची होती ती झाली आहे. तुम्हाला दाखवतो आता ती वस्तू काय आहे. त्याचा व्हिडिओ पण दाखवतो. हा बघा ही वस्तू आहे ती. हा बघा एक कीबोर्डिस्ट आहे ना, रोज शिव्या घालतो हा. सामान उचला आपलं आपलं आणि आज बघा कसं उचलायला लागतं. 21 कॅशो घेऊन येतो. हा तुझं बोल, तूच बोल. आणि एकटा 21चा कॅशो असा लावून येतो. हा. आता दर टायमाला याला वजन घेऊन येतात. नाही काही दिवसांनी मशीन आता आहे ना तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे ग्रुपचं बोलते कीबोर्डचं अनबॉक्सिंग दाखवतो. ती व्हिडिओ बघा आणि सांगा. कसा वाटला आपला कीबोर्ड. आणि मुन्नाबाईच्या जे पेज आहे A1 म्युझिकलचं त्याला फॉलो नक्की करा. कारण का खूप चांगल्या प्राईजमध्ये आम्हाला सगळ्यांना दिलं आहे. बाकी एक नंबर. खुश वगैरे सगळे खुश झालेले आहेत. कारण का कीबोर्ड एक नंबर भेटला आहे. एक नंबर म्हणजे एक नंबर. आता त्याच्यात अजून आहे ना तो यश आहे ना टोनिंग वगैरे सगळे सेट करेल. त्याच्यानंतर अजून भारी वाजेल. आणि पहिल्या शोला आपला कीबोर्ड तुम्हाला ऐकायला भेटेल. बरोबर की नाही. 1 तारीख. आता स्टेशनला जाऊया. तिकडनं दहिसर म्हणजे आधी स्टेशनला जाऊन इथून दादरच्या इथून मग स्टेशन दहिसर असं सगळे चाललंय बघा. बाकी मजा आली खूप. आता बघूया नाश्ता बघू आता कुठे खायचा विषय. आता कारण काय खाल्लं नाही दुपारपासून. आणि जे बेस होते ना आपले जे ग्लाइंडिंग कंपनीमध्ये दिले आहेत ते आपल्याला 3-4 दिवसानंतर भेटणार आहे. आम्हाला वाटलं जागेवर बनवून देतील, पण ते बोलले की आम्ही कॉल करतो तुम्हाला. 3-4 दिवसानंतर येणार. आणि त्याच्यानंतर ग्राफिक वगैरे पण करायचे आहेत. ते खूप जुने बेस आहेत पण ते ग्राफिक वगैरे करून सगळे रिंग चाव्या वगैरे चांगलं सर्व्हिस करून तुम्हाला मस्तपैकी दाखवीन. तो पहिल्या शोला आपला बघायला भेटेल वाटतं तो बेस. वाट लागली. अशी आर्टिस्ट लोकांची लाईफ असते बघितलं. हर आर्टिस्ट हा काय बोलतात त्याला एकदम सुख शांतीमध्ये नाही जगत. हे अशी कामं करावं लागतात. आज हा करतोय 1 तारखेला आम्हाला करायचे असं आहे कळलं. 1 तारखेला आमचा पहिला शो आहे. समोसा पाव भजी पाव ते सगळं खातं जातं इथे पोरं. हे बघा स्टेशन बाजूलाच आहे आणि इथे नाश्ता करतात सगळे बघा. मस्तपैकी भजी पाव मी घेतला आहे. अर्ध्या लोकांनी समोसा पाव.
वा, याची अजून चाय नाही संपली हा. सगळ्याची चाय संपली. हा. बघा याचीच बाकी. हे बघा, हे सगळं हे बघ. एकदा कर. झाले वाटतं आम्हाला गेला तो आता तो माणूस होता. आपल्याला बनवून दादरला आता उतरलोय. दादरवरनं आता बोरवली ट्रेन पकडणार आहे. बोरवली फास्ट असली. आज मजा घेतात त्याची. हा, फुल मजा घेतात आज. आमचा कुली नंबर 2. कुली नंबर 2. आता आम्ही दादरला इकडनं आता ट्रेन पकडून बोरवलीला. आम्ही आले आमचा कार्टून. फायनली आम्ही बोरवली स्टेशनला आलो आहे. आता घरी जाऊन तुम्हाला भेटतो. आता इथे लय धांदल चालू आहे. लय धांदल चालू आहे. हे बघा, बोरवली स्टेशनला आलो आम्ही आणि ट्रेनमध्ये ना एकदम गर्दी होती. कडकवाली ना, कडक गर्दी. एकदम कडक गर्दी. आम्हाला नंतर बसायला भेटलं. आधी उभेच होतो आम्ही. 2 hours later. जो बोल अरे बोल बोल. नहीं बाल बराबर नहीं. अरे बोल ना. आता नाही मी बोलला. अरे अभी हम लोग ग्राउंड पे आहे. प्रॅक्टिस चालू आहे सगळं. नाही भाई धन्यवाद. मी थराच्या बाहेर आहे. आता आम्ही ग्राउंडवर आलेलो आहे. आता तुम्हाला दाखवलं जसं की पाया पडून झाले. आता दाखवणार वॉर्मअप आणि हा बघा असते बघा. वॉर्मअप दाखवणार आणि मग थर लावणार ते दाखवणार. आमच्या पद भावा तू काय बोलू शकतो ह्याच्याबद्दल 2 शब्द? मला बरं नाही. मी आलो तरी पण ह्याच्यासाठी खास हा आपला शिडीतला मजबूतवाला माणूस आहे. हा, मजबूत माणूस आहे. हा, आपला खास मित्र आलेला आहे अक्षय. हा, व्हॉट्सअप. हाऊ यू ब्रो? आय एम फाईन ब्रो. व्हॉट यू बघ आम्ही अंग्रेज नाही, आम्ही हिंदीवाले. आम्ही महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय श्रीराम. हर हर महादेव. पण कसं आम्ही प्रॅक्टिसला आले आहे आणि आम्ही तुम्ही बघू शकतात खाली इकडे आम्ही चॉकलेटमध्ये तरी पण आम्ही प्रॅक्टिस करतो. तरी पण प्रॅक्टिस पुढे का तुम्ही बोलू शकतात का? आमचं इंग्लिश. आय एम नॉट. आय एम महाराष्ट्र. हे आमचे मित्र लाडके डोरा यांच्यासाठी हार्दिक स्वागत. टाळ्या वाजवा. क्या एक का अपना ब्लॉग चालू है, कुछ बोल. वापिस कुछ तो बोलना. अरे कल, अरे क्यों बोलूं.
बोल ना कुछ तो। हाय गाइस ऐसा कुछ बोल। बोल कि ये साल मैं 7 तरफ पे वापस जाऊंगा। नहीं जाएगा? डर लगता है मतलब तेरे को? अरे जाऊंगा। बोलना फिर। ब्लॉग डाला। जैसा कि आप देख रहे हैं गाइस, तो हमारा जो है का डर ढोल भी बजाता है। हाँ तो प्लस आर्टिस्ट भी है, ड्रमर है। रुक, ड्रमर है ना तू? हाँ बस बस हमारा एक काट। बोल ना कुछ तो बोल यार। इतने दिन के बाद ब्लॉग में आया तो, बहुत दिन के बाद। आज ही बाल काटा गया। आज ये देखो हीरो बन के आया। ये। ओहो ऋषि बोल रहा था, अरे बोल ना कुछ तो। शर्मा रह गए। ऋषि बोल रहे थे, जल्दी बोल। अभी मना कर रहा है। पाणी वाटप, पाणी वाटप। सायराम पाणी आमचे लोकांनी मेहनत केली आहे, तर आम्हाला फर्स्ट बनतो पाणी द्यायला. साई सेवक नाही, डँडी सेवक. डँडी से अरे ओ टसटा टसाटास. चलो ध्यान किधर अक्षय पाणी वाले. 10 रुपये ग्लास, 10 रुपये ग्लास. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.